cell theory, particularly cell theory. Okay, under this cell theory, what is cell theory? The cell theory is given by the two scientists. One is a Matthew Schilden and Schwann. Okay, this Schilden and Schwann, this scientist, is that visible to you? Yes. Okay. So Schilden, what Schilden is talking about? All plants are made up of the cell. And Schwann is what? Schwann is also mentioned. All animals are made up of the cells. Okay. And another scientist is what? If you see the Rudolf Virchow, he also mentioned what? All the cells are the arises from the pre-existing cells by the cell divisions. म्हणजे प्रत्येक सेल ही कशापासून अराइज झालेली आहे? त्याच्या प्री एक्झिस्टिंग सेल कडून. पण कशामधून? कोणता मेकॅनिझम इथे? सेल division. So these are what? Particularly if you assemble the three statement of this particular three scientists, that becomes what? Your cell theory. Okay. मग सेल थेरी कलेक्टिव्हली आपण काय म्हणतो? सेल थेरीला ऑल ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ द सेल्स अँड इट्स कंपोनंट्स. सेल किंवा सेलचे कंपोनंट्स, दॅट पर्टिक्युलरली वी स्टडीज इन द पर्टिक्युलर लेक्चर. सेल अँड सेल्स कंपोनंट्स, सेल or membrane bound cell organisms, these are what? Is components. Okay, then the integration between the cells and its constituent from the structural and functional unit of the organism. जर त्यांना इंटिग्रेशन केलं सेल्सला, लक्षात घ्या, ऑल ऑर्गॅनिझम्स कशापासून बनले? तिथे सेल्स. पण त्या सेल्सचं इंटिग्रेशन केलं तर तिथे काय होतं? हे काय करतात? कॉन्स्टिट्यूट द स्ट्रक्चर अँड फंक्शनल. काय होतं? फंक्शनल. त्याचं काय फंक्शनल काय होतं? ऑर्गॅनिझम्स होतं. म्हणजे त्यांना एकत्र जर केलं तर तो काय होतं? तुमचं एक स्ट्रक्चर आणि तो काय होतं? फंक्शनॅलिटी. अँड देन ऑल सेल्स आर कम फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. सो दीज आर द व्हॉट? थ्री स्टेटमेंट्स ऑफ व्हॉट? युअर cell theory. If you see these particular topics in Rajya Seva MPSC 2014 pre, this question is particularly asked in your exam. हा क्वेश्चन तुम्हाला कशाला होता? प्री मध्ये होता आणि हे तीन स्टेटमेंट विचारले होते. ओके, या तीन स्टेटमेंट दिले होते. या तीन स्टेटमेंट बद्दल कोणतं बरोबर आहे कोणतं नाही हे विचारलं होतं. मग पर्टिक्युलरली तुम्हाला या तीन कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे की सेल म्हणजे काय, शिल्डेनचं काय स्टेटमेंट आहे, शॉनचं काय आणि वर्चो. त्यांनी डायव्हर्ट कशाला केलं होतं? वर्चोचं स्टेटमेंट. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. तीन स्टेटमेंट कळलं? सेल थिअरी, शिल्डेन, शॉन अँड वर्चो. ओके, इयर इज नॉट इम्पॉर्टंट इन द पॉइंट ऑफ व्ह्यू, बट पर्टिक्युलरली अल्टरनेट इयरला त्यांचे झाले आणि वर्चोनी 10-15 वर्षानंतर स्टेटमेंट दिले नंतर. पण वर्चो इज रिलेटेड टू व्हॉट? प्री एक्झिस्टिंग सेल.